नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, बापा मोर्या क्रिकेट संघ आयोजित शेंडुकन वटारकर प्रीमियर लीग पर्व पहिले आपले मनपूर्वक स्वागत करत आहे. या स्पर्धेतील खास आकर्षण टॉस का बॉस कोण उचलणार मानाचा पहिला चषक. आजच्या स्पर्धेतील सहभागी संघ वटारकर वॉरियर्स, VR चॅलेंज, ब्रह्मांड नायक, सडी जांबरी सुपर किंग, कोकण फायटर्स आणि शेंडुकन मावळे. त्यांच्यामध्ये एक गाव आहे, त्याच्या पुढच्या कामांमध्ये 2 गाव आहेत आणि समोरच्या दिशेला 4 गावा. पहिला सामना खेळला जातोय तो ब्रह्मांड नायक विरुद्ध वटारकर वॉरियर्स. बॉर्डर लाईनच्या थेट बाहेर मारल्याच्या नंतर फलंदाज बाद होईल. फलंदाजीसाठी मैदानात येत आहेत ते सिद्धेश मोरे आणि मिनेश तनावडे. स्कोर बोर्ड वरती सागर मोरे. दोन्ही संघाने याची नोंद द्यायची आहे की प्रत्येक सामना हा 3 षटकांचा खेळला जाईल. 18 चेंडू. शेंडुकन वटार प्रीमियर लीग 2026 पहिल्या पर्वाचा पहिला चेंडू. सामना करतोय तो फलंदाजी लॉन स्ट्राईक वरती मिनेश धनावडे. नॉन स्ट्राईकला आलाय तो सिद्धेश मोरे आणि वटारकर वॉरियर्स संघाचे संघमालक सत्ता आणि मोरे आपल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत ते वटारकर वॉरियर्स संघाकडून. पहिला चेंडू अनिल मोरे यांचा सामना करतोय बापावर या संघाचा सलामीचा खेळाडू विनेश धनावडे. सर्वांनी टाळ्या वाजून एकदा स्वागत करायचंय. पहिला सामना, पहिला चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती. 1 रन डिक्लेअर मध्ये चेंडू. 1 चेंडू 1 धाव. अनिल मोरे यांचा पुढचा चेंडू. सामना करतोय तो मिनेश. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती अनिल मोरे यांच्या. पहिला चेंडू, दुसऱ्या चेंडूवरती सलामीचा गेलेला मिनेश धनावडे. दुसऱ्या चेंडूवरती यश त्रिफळाची बाद झालाय आणि पहिलाच झटका बसतोय तो ब्रह्मांड नायक संघाच्या संघाचे कर्णधार आहे ते तनिष्का डिंगणकर. आणि आता मात्र मैदानावरती येत आहेत ते आपल्या संघाची धुरा घेऊन. या आयोजन कार्यक्रमाचे आयोजक अजय डिंगणकर. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. खूप मेहनत घेतली आजच्या या कार्यक्रमासाठी अजय डिंगणकर यांनी. अनिल मोरे यांचा तिसरा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न. सुंदरचा फटका मारलाय. चेंडू जातो सीमारेषेपार. दंडने चौकार. काय फटकेबाजी केली पहिल्या चेंडूवरती. आपली 1 महिन्याची मेहनत आणि या मेहनतीचं फळ. पहिल्या चेंडूवरती चौकार मारून 1 तेरी तो 1 मेरी. पहिला झटका बसला होता तो ब्रह्मांड नायक संघाला. पुनरागमन करतात ते स्वतः अजय डिंगणकर. अनिल मोरे यांचा पुढचा चेंडू अजय डिंगणकर यांच्यासाठी पुढे मारण्याचा प्रयत्न. जबरदस्त इथे गोलंदाजी करतो तो अनिल मोरे. आपल्या पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद केले ते ब्रह्मांड नायक संघाचे. धावसंख्या होते ती 2 गडी बाद आणि 5 धावा. आता मात्र मैदानावरती अजय डिंगणकर यांची जागा घेण्यासाठी येतो तो अनिरुद्ध धनावडे. सलामीला आलेला सिद्धेश मोरे मात्र अजून फलंदाजीसाठी वाट बघतोय.
डावखुरा आहे फलंदाज सिद्धेश मोरे. अनिल मोरे यांचा 5वा चेंडू सामना करतो अनिरुद्ध धनावडे. सुंदर गोलंदाजी करतात ते अनिल मोरे. अनिल मोरे यांचा पुढचा चेंडू निर्धाव टाकलेला चेंडू. अनिरुद्धची मात्र थोडीशी गडबड झाली. सुंदर गोलंदाजी करतोय तो अनिल. पुन्हा एकदा सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न येतो मात्र पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद झाले ते ब्रह्मांड नायक संघाचे. एक षटक संपतं. एक षटक संपल्याच्या नंतर 3 गड्यांच्या बदल्यात धाव संख्या होती ती फक्त आणि फक्त 5. पुढचे षटक घेऊन आले ते महेश यशवंत डिंगेरकर आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत करतो तो ब्रह्मांड नायक संघाचा समीर ठोंबरे. पहिल्या चेंडूवरती 4 धावा काढल्या. धाव संख्या होती ती 9. सुंदर गोलंदाजी करतोय तो फलंदाजी करतोय तो समीर. अवांतर चेंडू आपल्या या संध्याकाळच्या सत्रात सिद्धेश घेवडे दोन्ही हात उंचावून कवायत करताना वाईट डॉट बॉल. आणि पुन्हा एकदा पंच नो बॉल घोषित करतायत आणि या नो चेंडूवरती समीरने पुन्हा एकदा चौकार मारलाय. या चेंडूवरती 5 धावा मिळणार आहेत. धावसंख्या होती ती 15. वैयक्तिक पहिलेच सांगित दुसरं षटक घेऊन आला तो महेश यशवंत डिंगेरकर. सामना करतोय समीर. पुढचा चेंडू फटका मारला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला जगदीश शिंदे यांच्याकडून. धावबाद होतोय तो अनिरुद्ध घेवडे धनावडे. सुंदर असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला जगदीश शिंदे यांच्याकडून. आणि आता मात्र मैदानावरती आले ते ब्रह्मांड नायक संघाचे संघ कर्णधार तनिष्का डिंगणकर. आणि ते मात्र नो चेंडू आणि याच्यावरती जीवदान मिळालंय ते तनिष्का डिंगणकर हिला. नो चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम असेल. चेंडू टाकताना आपला पाय हवेत नसावा. जमिनीला थोडासा तरी टच असावा. पंचांचा निर्णय परत एकदा नो चेंडू. धावसंख्या होती ती 18. दुसरे षटक प्रगतीपथावर. शेवट दुसऱ्या षटकाचा 3रा चेंडू. एक नंबर. काय समीर फटकेबाजी करतोय. 2 इथे मात्र जगदीश शिंदेने फसवलं ते निराश शिंदे आला. प्रथम पहिला षटक घेऊन येतो तो सिद्धेश मोरे. इथे गोलंदाजा सुंदर अशी गोलंदाजी सिद्धेश मोरे यांच्याकडून. डावखुरा फलंदाज बंटी जगदीश शिंदेला जखडून ठेवलाय. सुंदर फटका मारला इथे आहे. 2 धावा डिक्लेअर क्षेत्रात चेंडू जातो. सुंदर फटकेबाजी जगदीश शिंदे यांच्याकडून. टॅप मारलेला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षणामुळे चेंडू जातोय 2 धावांसाठी अनिरुद्ध धनावडे. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला जगदीश शिंदे यांच्याकडून. धाव संख्या होती इथे 4. 3 चेंडू 4 धावा. इथे मात्र जीवदान भेटले ते जगदीश याला. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सुंदर असा झेल पकडण्याची संधी होती. मिनेश धनावड्याला मोठा मासा घालायला लागला असता बंटीच्या रूपाने. सिद्धेशाचा पुढचा चेंडू सुंदर असा मारलेला फटका. क्षेत्ररक्षण 2 डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातो. धाव संख्या होती ती 6. पहिलं षटक प्रगतीपथावरती. पहिल्या षटकातून 5 चेंडूंचा खेळ संपलाय. विजयासाठी 25 धावांची आवश्यकता
वटारकर वॉरियर संघाला सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते, तितकी सुंदर फलंदाजी. चौकार मारून सामना जिंकता येत नसल्याचं खूप सुंदर प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते ते बंटी आणि अमोल याच्याकडून. सुंदर फटकेबाजी, तितकीच सुंदर गोलंदाजी. आता मात्र सांगित दुसरं वैयक्तिक पहिलं ब्रह्मांड नायक संघाकडून षटक घेऊन येतो तो मिनेश धनावडे, सामना करतो तो बंटी. यष्टीरक्षक अजय टिंगणकर एका जागेवरती समाधान मानावं लागतंय ते जगदीश याला. तिकडे खराब क्षेत्ररक्षण समीर ठोंबरे यांच्याकडून चेंडू जातोय डिक्लेअर, 2 धावा. धावसंख्या होती ती 10. सलामीला आलेली जोडी अमोल आणि बंटी अजून मैदानात. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते बंटी याच्याकडून, त्याग मारण्याचा प्रयत्न होता. 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होती ती 12. 3 बाद 12 दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूचा खेळ शिल्लक. चौथा चेंडू मिनेशाचा, 9 चेंडू +1. 2 धावा मिळणार आहेत त्या वटारकर वॉरियर्स संघाला. पुन्हा एकदा अवांतर, एक अतिरिक्त धाव मिळते. आता मात्र कुठेतरी दडपण आले ते मिनेशवरती. धावसंख्या झाली ती 15. विजयासाठी 10 धावांची आवश्यकता वटारकर वॉरियर्स संघाला. फुलटॉस टाकलेला चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण आणि धावबाद होतो तो धिंगणकर. तिघाही संकटात नाही आणि पहिला झटका बसला तो वटारकर वॉरियर्स अमोल धिंगणकर याच्या रूपाने. आणि सलामीला आलेला बंटी मात्र अजून मैदानाची जागा धरून दबा धरून बसलाय. फटकेबाजी करतोय, आपल्या संघाची धुरा सांभाळून येतो बंटी. संघाचे कर्णधार आपला संघ जिंकायच्या प्रयत्न करण्यात सुंदर असा टॅप मारलाय. चेंडू जातोय सुमारे शिफार गंधने, चौकार. 4 धावा. 4 धावांच्या साहाय्याने धावसंख्या होती होती 19. विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. चेंडू जातोय डिक्लेअर धाव क्षेत्रामध्ये 1 धाव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 20. विजयासाठी 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता. सांगित तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात ते अजय धिंगणकर. सामना करतोय तो संघ कर्णधार ओंकार मोरे. विजयासाठी 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता असताना पुढचा चेंडू अजय धिंगणकर याचा ओंकार साठी. सुंदर असा मारलेला फटका, सुंदर क्षेत्ररक्षण आणि धनावडे यांच्याकडून एकाच धावेवरती समाधान मिळावं लागतं. आता सलामी. आता मात्र फलंदाजीला आलाय तो बंटी. सामना करतो तो अजय. अजयचा दुसरा चेंडू. सांगित तिसरं वैयक्तिक पहिलं षटक. 4 चेंडू आणि विजयासाठी 5 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. सामना तिचा होतोय, सामना रंगतोय. कुठल्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, खराब क्षेत्ररक्षण. 9 चेंडू 2 धावा. धावसंख्या झाली होती 23. विजयासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 2 धावा. नक्कीच सामना जिंकतोय तो वटारकर वॉरियर्स संघाकडे. कुठल्या चेंडू 1 धाव. विजयासाठी 1 धावाची आवश्यकता. चला या पुढील खेळवला जाणारा सामना शेंडकोण वटारकर प्रीमियर लीग पर्व पहिल्या दुसरं षटकाला घेऊन येत आहे विराज टिंगणकर आणि त्यांना स्ट्राईक देत आहेत अंकुश टिंगणकर. अतिशय मला वाटतं हा स्टॉप जवळ गेला असता, थोडा जर जोर लागला असता तर चिंचवाडीच्या स्टॉप वरती गेला असता बॉल. पंचांचा इशारा नो. अतिरिक्त धाव. अतिशय सुंदर बिल्डिंग. सुंदर सुंदर अशी बिल्डिंग राज टिंगणकर कॅप्टन. चांगल्या प्रकारे बॉलिंग झालेली आहे.
शेवटची 2 बॉल बाकी आहेत. 15 स्कोर झाली आहे 15. सुंदर अशा षटकार चौकार अंकुश डिंगणकर यांच्या बॅटमधून. अतिशय सुंदर असं शॉट चौका मारला अंकुश डिंगणकर यांच्या बॅटमधून. धावसंख्यात बदल होतोय. धावसंख्यात 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 23. शेवटचं षटकार घेऊन येतात सागर मोरे. अतिरिक्त धाव प्लस 4 धावा. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झाले 33. सागर मोरे यांना अजून मैदानाचा अंदाज येत नाहीये. अतिशय सुंदर अशी बॉलिंग केली आहे, गोलंदाजी केली आहे. छोट्या धावीमध्ये आउट बाद झालेला आहे तो महेंद्र फटकरे. पुढचा बॅट्समॅन येतो तो सुनील मोरे. पंचांचा इशारा नो प्लस 4 आहे. 4. स्कोर झाली 39. वी आर चॅलेंजर्स आणि पुन्हा एकदा चौकार मारलेला आहे अंकुश डिंगणकर यांनी. आउट. अंकुश बादून त्याची जागा घेत आहे विनोद फटकरे. पुन्हा एकदा विकेट झाली. स्कोर झालेला आहे कॅमेऱ्यात टिपण्यासारखं दृश्य आहे. आजोबा नाणेफेकीचा कौल घेत आहेत आणि नातू नाणेफेकीचा कौल मागतो. कोकण फायटर्स संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले आमंत्रित केले ते ब्रह्मांड नायक संघाच्या खेळाडूंना सर्वांचे एकदा मनपूर्वक आभार. जी मंडळी आजच्या या कार्यक्रमाचा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित राहिले त्या सर्वांचे देखील मनपूर्वक आभार. शिर्के परंतु सामने आपले चालू झालेले साखळी सामने जवळजवळ संपत आले होते आणि येण्यास आपल्याला उशीर झाला पण आपल्याला खेळाची संधी नाही मिळाली त्याबद्दल मी पूर्ण आयोजक कमिटीकडून आणि बाप्पा मोरे क्रिकेट संघाकडून दिलगिरी व्यक्त करतो. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. फायनलचं ठरवलं शेंडेकोट वाटा प्रीमियर लीग परवा पहिलं
आणि या पहिल्या पर्वाचा अंतिम सामना ब्रह्मांड नायक विरुद्ध कोकण फायटरचा हा पहिला चेंडू प्रथमेश डिंगणकर याचा सामना करतोय तो आजच्या या कार्यक्रमाचा आयोजक अजय डिंगणकर. त्याला सामना चालू करायचा आहे. प्रथमेशचा पहिला चेंडू सामना करतोय याच्या फुलटॉस टाकलेला चेंडू प्रत्येक चेंडू हा 5555 चा असणार आहे, कारण जो जिंकणार त्याच्याकडे 5555 जाणार आहे. सुंदर फटकेबाजी करतो तो आमचा बाप्पा मर्या क्रिकेट संघाचा हार्ड हिटर विनेश धनावडे. मिनेशला आव्हान येते. मिनेशचा प्रथमेशचा पुढचा चेंडू सामना करतोय मिनेश. प्रथमेशचं पहिलं षटक सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं सामना करतो तो मिनेश. 3 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा फटका जवळ मारण्याचा प्रयत्न. चेंडू फर्स्ट आहे निर्भय चेंडू जातो तो प्रथमेश यांच्याकडून. झाले पाहिजे तनयसाठी. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय तो तनय. 5 चेंडू 7 धावा. कुणी बोलू नका प्लीज. त्यांचा निर्णय अंतिम देतील. कृपया प्रेक्षकांनी कुणीही बाहेरून अपील करू नका. एक षटकाचा खेळ समाप्त झाला. एक षटकाच्या संख्येनंतर धावसंख्या झालेली 8. 7 चेंडू 8 धावा. एक अतिरिक्त धाव मिळणार आहे ते ब्रह्मांड नायक संघाला. आतापर्यंत रोहन याने अतिशय फलंदाजी उत्कृष्ट केले, गोलंदाजी उत्कृष्ट केले. साम पुढे मारण्याचा प्रयत्न सुंदर पाहायला मिळत होते. इथे सुंदर शिवडी मारली होती प्रथमेशाने. आपल्या संघाच्या 4 धावा वाचवण्याचा प्रेक्षक बनतोय तो प्रेक्षक आणि 4 धावा मिळतात त्या ब्रह्मांड नायक संघाला. अजय डिंगणकर पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते ती अजय डिंगणकर यांच्याकडून. फलंदाजीसाठी आला तो मिनेश धनावडे मोरे समोरासमोर. इथे मात्र त्रिफळाची बाद झाले. त्रिफळाची बाद झाला तो मिनेश धनावडे. मिनेशची जागा गेला जातो तो आता मैदानात आमचा सिद्धेश मोरे. रोहन याचा पुढचा चेंडू सिद्धेश साठी. सिद्धेश धावकरा फलंदाज. लीग मध्ये रोहन करतोय पण सिद्धेशला सुद्धा सिद्ध करावं लागेल आणि सिद्ध करतोय सिद्धेश. स्वतःच्या नावाला दणदणीत कणकणीत चौकार मारतोय. 4 धावा. दुसरं षटक प्रगती पथावरती. 2 षटकांचा खेळ त्याची संकल्पना होती आणि या त्याच्या संकल्पनेतून आम्ही आज सामन्याचं आयोजन केलं आणि याच्यासाठी भरघोस प्रतिसाद मिळाला तो आपल्या शेंडेगुण वाटोऱ्यामधून. आणि सुंदर असा प्रेक्षणीय आपल्याला क्रिकेटचे भव्य दिव्य नाईट आम सामने पाहायला मिळत आहेत. ते या संजय शिंदे यांनी आम्हाला सहकार्य करून जे मैदानावरती आपल्याला मैदान उपस्थित करून दिलं आणि ज्याने लाईटच्या आम्हाला प्रकाशाची चेंडू प्रकाशासाठी सहकार्य केले ते आमचे जगदीश शिंदे बंटी यांनी. अतिशय सुंदर 23 संघ मालक संघ कर्णधार शुभम डिंगणकर आलाय. षटक घेऊन सामना करतोय सिद्धेश. वाईट चेंडू अवांतर. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती 24. तिसरं षटक प्रगतीपथावरती. तिसऱ्या षटकाचा अजून सर्व चेंडू शिल्लक असताना सिद्धेश मोरे यांच्याकडून दणदणीत कणकणीत षट चौकार. धावसंख्येत मोठा बदल होणार. धावसंख्या होणार आहे 28. सिद्धेश मोरे अतिशय घातक फलंदाजी करतो. तितकीच घातक गोलंदाजी शुभम डिंगणकर यांच्याकडून पाहायला मिळेल का बघूया. त्रिफळात चित उडवलाय. बाद झालाय तो ब्रह्मांड नायकचा. हुकमी एका जागा घ्यायला जातो तो समीर ठोंबरे. समीर ठोंबरेसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. आम्हाला भरघोस अशी 500 रुपयाची देणगी दिली होती आणि आता आपल्या संघाची बाद केला ते सिद्धेश मोरे याला. धावसंख्या आहे ती 10 देतोय तो अजय डिंगणकर. रोहनसाठी एकदा जोरदार टाळ्या. अतिशय घातक क्षेत्ररक्षण सुंदर सेतोरे. बॉल किती बॉल 3 चेंडू 28 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. शुभम याचा सामना करतोय समीर. मागे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. एकाच धावेवरती समाधान मानावे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. किती धावा येतील पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाहीर क्षेत्रामध्ये जातो. 1 धाव मिळते. धावसंख्या होते ती 30. शेवटचा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून गेलाय.
हे सकाश एकच आहे ना. दोन धावा कोकण फायटर्स विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. लागतायत जर नाबाद राहून आपला संघ विजयी करून दिला तर पुन्हा एकदा 101 रुपये लागतायत. पण नक्कीच 101 रुपयापेक्षा 5555 अतिशय महत्वाचे आहेत आणि त्या 5555 पेक्षा आपल्या या पर्वाचा पहिला चषक नक्कीच आपल्या वाडी प्रमुखांच्या घरी जाणार का? त्या कोणी प्रेक्षकांनी मागून आवाज करू नका. मागे राहा. पहिला सामना टेकला फायनल मध्ये 18 चेंडू मैदानावरती उतरला तो रोहन मोरे आणि शुभम डिंगणकर स्वतः संघ मालक संघ कर्णधार आणि ते पहिला त्रिफळाची बाद झाले तो शुभम डिंगणकर अतिशय घातक गोलंदाजी करतो तो सिद्धेश मोरे. 17 सर्वांनी शांतता राखा. प्रथमेश मोरे प्रथमेश डिंगणकर याच्यामधून निघालेला हा पहिला दणदणीत कणकणीत चौकार. एक तेरी तो एक मेरी तो एक तेरी, एकदा मी एकदा तो असा आज चाललेला सामना. पहिला चेंडूवरती पहिला गडी त्रिफळाची बाद केला शुभम डिंगणकर स्वतः संघ मालक संघ कर्णधार बाद केला. त्याची जागा घेण्यासाठी गेला तो दुसरा संघ मालक प्रथमेश डिंगणकर बबलो आणि पहिल्या चेंडूवरती समाचार घेतो तो सिद्धेश मोरे याचा वाईट. आणि इथे मात्र गडी बाद झालाय. बाद आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. अतिशय फिरकी घेतलेला हा चेंडू होता आणि चेंडूने मागच्या दिशेने त्रिफळाचा वेग घेतला आणि पहिलं बक्षीस लागलंय ते रोहन मोरेवरती. जर हा सामना नाबाद राहून विजय करून दिला तर 101 रुपये आणि त्याच्यासाठी आणि समोर बक्षीस लागले सिद्धेश मोरेसाठी. जर अजून एक विकेट घेतली तर सिद्धेश साठी 101 रुपये आहेत. रोहन मोरे 101 सामना जिंकायचा आहे. सिद्धेश मोरे एक विकेट घ्यायचे 101. आता मात्र सामना अटीतटीचा होतोय. बक्षिसांचा वर्षा होतोय. सिद्धेशचा पुढचा चेंडू सतीश साठे निर्धाव जातोय. चेंडू अतिशय घातक आणि अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती आपल्याला सिद्धेश मोरे यांच्याकडून. धावसंख्या होते ती फक्त 4 चेंडू 4 धावा. फटका मारलाय. सुंदर क्षेत्ररक्षण करतो तो मिनेश धनावडे. बापा मोर्याचे संघटनेचे खेळाडू आहेत. सतीश ठोंबरे असू दे, सिद्धेश मोरे असू दे, रोहन मोरे असू दे, मिनेश धनावडे असू दे, अजय डिंगणकर स्वतः असू दे. 5 चेंडू 4 धावा झाले. 33 धावांचं आव्हान आहे. सुंदर अशी गोलंदाजी करतो. फटका मारलाय आणि ते मात्र खराब क्षेत्ररक्षण अति काही संकटात नाही आणि संकटात नेल 4 धावा खर्ची झाल्यात त्या 8 धावा झाल्यात. 33 धावांची आवश्यकता. 25 धावा 12 येते. 101 रुपयाचं पारितोषिक लागले रोहन मोरेवरती. सामना नाबाद राहून जर जिंकून देते तर 101 रुपये रोहन मोरे याच्यासाठी. जर मिनेशनी रोहनची विकेट घेतली 101 रुपये. 23 धावांची आवश्यकता विजयासाठी. रोहन मोरेकडे 101 पारितोषिक आहे. आता आणि तिसरा झटका लागला असता. पुढचा चेंडू मिनेशाचा सामना करणार आहे तो रोहन मोरेवरती 101 चेंडूचं पारितोषिक शिकलाय. सुंदर फटका लागला. तितकाच घातक सुंदर क्षेत्ररक्षण सिद्धेश मोरे याच्याकडून. जीवाची पराकाष्ठा केली जाते. रक्ताचं पाणी केलं जातंय का तर माझा संघ जिंकला पाहिजे. ज्याच्यासाठी महिनाभर हट्टहास केला होता. कामावरती सुट्टी नव्हती. सुट्टी टाकून खेळायला मुलं आले का तर मला खेळायचं आपल्या वटारात. पहिल्यांदाच सामन्यांचं आयोजन केलं जाते आणि भव्य दिव्य असं आयोजन पाहतोय आपण या मैदानावरती. आपल्याकडे जे मळे होते त्या मळ्यांचा आपल्याला फायदा घेतला जातो. अतिशय सहकार्य केलं ते संजय शिरेकडून सुद्धा अतिशय सुंदर आम्हाला सहकार्य केलं जातंय. पुढे मारण्याचा प्रयत्न. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 11. विजयासाठी 7 चेंडू 22 धावांची आवश्यकता. आता मात्र संघासाठी षटक घेऊन येत आहेत. 7 चेंडू 22 धावांचं आव्हान आहे ते. कोपिक लागले. पहिले 101 कॅन्सल झालेत. आता डायरेक्ट 501. सामना अजून रंगला तर 5555 ची पण बोली लागेल. रोहन सामना जिंकायचा आहे. जिंकलाच तर हे 501 मिळतील. वरनं परत 5555 परत मानाचा चषक भेटणार आहे. अजयचा पुढचा चेंडू
दोन याच्यासाठी निर्धाव जातो चेंडू अतिशय घातक गोलंदाजी करतो तो अजय डिंगणकर. हा चेंडू 22 धावांची आवश्यकता, ज्याचा पुढचा चेंडू सामना करतो रोहन. दुसरा निर्धाव चेंडू टाकलाय. आता मात्र हा सामना कुठेतरी झुकतो तो ब्रह्मांड नायक संघाकडे, ज्याच्या नावामध्येच ब्रह्मांड सामावलंय. त्या ब्रह्मांड नायक संघाकडे हा सामना विजयासाठी जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण करतो तो अजय डिंगणकर. आता मात्र सामना नक्कीच सामन्याची कलाटणी मात्र झुकली ब्रह्मांड नायक संघाकडे. आजच्या या सामन्यांसाठी सामना रंगला होता आणि या सामन्यासाठी आपले गावचे सर्वांचे आदर्श रंगतोय. फायनलचा आज सामना. आजच्या या सामन्यासाठी शेवटचे दोन चेंडू सुंदर फटकेबाजी करतोय तो रान धावला देतोय. काही ते बघूया या सामना मात्र पूर्णपणे जिंकला तो ब्रह्मांड नायक संघाकडे. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले मान्यवर, आमच्या पाठीशी ज्यांनी सहकार्य म्हणून आम्हाला उभे राहिले, अंकुशी माटल साहेब उपस्थित, एकनाथ वेलुंडे साहेब, अरुणदादा घेवडे साहेब, आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्व उपस्थित राहिलात त्याच्यासाठी बाप्पामोरया क्रिकेट संघ आणि विजय संघ झाला तो ब्रह्मांड नायक संघ. सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा, सर्वांनी एकदा सगळ्यांच्या शुभेच्छा द्या. सामन्यांसाठी उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल बाप्पा मोरया क्रिकेट संघ आणि शेंडेकर वटारकर यांच्याकडून मी आपले हार्दिक हार्दिक स्वागत करतो. अजय डिंगणकर, संपूर्ण बाप्पा मोरया क्रिकेट संघाची टीम एकत्र यायचं. बाप्पा मोरया क्रिकेट संघाची टीम लगेच. बाप्पा मोरया क्रिकेट संघ, बाप्पा मोरया क्रिकेट संघ, बाप्पा मोरया क्रिकेट संघ. अजय डिंगणकर, युवराज डिंगणकर, राज डिंगणकर, सिद्धेश मोरे, सचिन बागाडे, विनेश धनावडे, सागर मोरे, सर्वांनी एकत्र या लगेच. बाप्पा मोरया क्रिकेट संघ, अजय डिंगणकर, सर्वांनी एकत्र या. स्पॉन्सरशिप आम्हाला करून दिली, चषक उपस्थित करून दिले असे आमचे दीपक शिर्के आणि प्राजक्ता शिर्के. त्याच्यानंतर मैदानावरती आम्हाला खेळण्याचं मैदान ज्यांनी उपलब्ध करून दिलं, गादी मालक समीर शिंदे आणि संजय शिंदे यांचे देखील आम्ही आभार मानतो. त्याचप्रमाणे आम्हाला इथे संघ फायनल साठी दाखल झाले. दोन्ही संघाचे कर्णधारांनी संघ मालकांनी याचा ब्रह्मांड नायक संघाचे कर्णधार आणि संघ मालक उपस्थित नसताना ज्यांनी हा सामना फायनल पर्यंत पोहोचवला, ज्यांनी आजचं आयोजन केलं तो अजय डिंगणकर. तसंच कोकण फायटर्स संघाचा कर्णधार संघ मालक शुभम डिंगणकर, प्रथमेश डिंगणकर, बबलू. आपल्या डोक्यात आलेली ही संकल्पना आतापर्यंत आपण सगळ्या वाटारातली मुलं, आज एक छोटीशी ओळख करून देतो. बाप्पा मोरया क्रिकेट संघ हा आपल्या शेंडेकोण वाटारातील मुलांचा संघ आहे. आपली मुलं सगळीकडे खेळायला जातात, कुठेतरी आपल्या वाडीतली मुलं एकत्र येऊन खेळावी याच्यासाठी जी मुलं मुंबई पातळीवरती कामाला आहेत, शिक्षणाला आहेत, ती मुलं एकत्र येऊन कुठेतरी आपली वाडीतली मुलं एका दिवशी तरी एकमेकांना भेटावी याच्यासाठी हा बाप्पा मोरया क्रिकेट संघ आयोजित करण्यात आला. आतापर्यंत आम्ही खूप ठिकाणी खेळलो आहोत, तिथे जाऊन आम्ही हे सामने पाहतो. कुठेतरी गेले पाहिजेत, आपली वाडीतली मुलं एकत्रित आली पाहिजेत, त्याच्यासाठी हे सामन्यांचं आयोजन केलं होतं. ही संकल्पना होती ती अजय डिंगणकर यांची आणि यांना भरघोस प्रतिसाद लाभला तो दिलीप कांबळे यांचा. या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय मेहनत आतापर्यंतचं हे घेतलेला सर्वोत्कृष्ट मेहनत या दोघांची आहे. आपला एकमेव मुलगी आपल्या आज खेळले. पुढच्या वर्षी नक्कीच मुलींची नावं देखील येतील, मुली सुद्धा सहभाग घेऊन खांद्याला खांदा देऊन मुलांच्या खेळतील. अजय डिंगणकर काय सांगाल? संघाचे संघ मालक उपस्थित नव्हते, संघाची धुरा आपण आपल्या खांद्यावर घेतली आणि आपला संघ हाणामारी असताना देखील फायनल पर्यंत पोहोचलाय आणि आयोजन स्वतः तुम्ही केलं होतं. आज समस्त वटार आपल्या समोर उपस्थित आहे. काय सांगाल? हा सगळं आयोजन हा सुवर्ण सोहळा म्हणावा लागेल आपल्यासाठी आहे. काय सांगाल आपल्या या सोहळ्याबद्दल आणि आजच्या या सामन्याबद्दल? प्रथमतः सर्व हे जे माझे परिवार म्हणजे माझे मित्रवर्ग सर्व आलेत त्यांचे मनापासून खूप खूप आभार. तसेच गाव पातळीवर मंडळी सर्व आलेत, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आज मॅच बघण्यासाठी, त्यांचे देखील मनापासून खूप खूप आभार. आमचं फक्त हा एकच हेतू आहे की ही आपली सुरुवात आहे. आपल्या वाडीतील नवतरुण पोरं कसे एकत्र येतील, तर कोणताही कार्यक्रम असो काही असो, तर ही आपण सुरुवात केली, क्रिकेटची सुरुवात केली. जर उद्या जर दुसरं अजून काही असेल, कोणत्याही कार्यक्रमाला बोलवायचं असेल, तर ही आपली पोरं नक्कीच उभी राहतील. त्यावेळी सगळ्यांना वाटलं होतं की माझा संघ जाईल, तू जाशील की मी जाशील. परंतु आता सामना पण पाहतोय शुभम विरुद्ध हा ब्रह्मांड नायक संघ आहे. ब्रह्मांड नायक संघ सांगायचा बद्दल
आम्ही ज्यावेळी क्रिकेट आम्हाला खेळवायचं आहे असे आम्ही निर्णय घेतला आणि त्यावेळी आम्हाला आव्हान होतं ते संघ मालकांचं की आपल्याला संघ मालक 7 संघ मालक तयार करायचे आहेत. तर हे 7 संघ मालक कुठून तयार होतील? चर्चा होती, एका कॉलवरती एक माणूस तयार झाला की जर संघ कमी पडत असतील तर माझं नाव द्या, माझं नाव कुठे येऊन देऊ नका, तुम्ही मुलं सगळे एकत्रित राहा, आपला वटार एकत्र राहू दे. आणि त्यांनी हे नाव दिलं. आज तो माणूस उपस्थित नसताना देखील त्यांच्या अनुपस्थित अजय डिंगणकर यांनी त्यांची धुरस सांभाळून संघ फायनल पर्यंत पोहोचवलाय. असं सहकार्य आम्हाला लाभावं. आता फायनल पर्यंत पोहोचलेले आहात तुम्ही, आपला सगळा वट एकदा प्रथमेश डिंगणकर साठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. कारण हे सामन्याचं आयोजन करण्यासाठी प्रत्येक एक छोट्या छोट्या गोष्टीची आठवण करून दिले. सुमुख हे कमी आहे, सुमुख ते कमी, आपल्याला हे करायचं आहे, ते करायचं आहे, आपल्याला असं करायचं आहे. अतिशय मोलाचं योगदान दिलंय ते प्रथमेश डिंगणकर बबलू यांनी. आणि बबलूचा संघ आता फायनल मध्ये खेळतोय. बबलू नक्कीच खुश असणार आहे. बबलू काय सांगशील एकत्रित सगळ्या आपल्या आयोजनाबद्दल? प्रथमतः मी जमलेल्या सर्व प्रमुख मान्यवर वाडी प्रमुख यांचं सगळ्यांचा आभार मानतो. त्यांनी वेळात वेळ देऊन इथे उपस्थित राहिले. आमच्या कार्यक्रमाची सहकार्य केलं ते जगदीश शिंदे बंटी यांनी. आणि आता हा सामना आपला चाललाय तो फायनल मध्ये खेळत असलेला सामना कोकण फायटर्स मध्ये आतापर्यंत हा संघातील तनय डिंगणकर, नैतिक डिंगणकर हे 2 नातवंड आहेत. ती यशवंत डिंगणकर यांची, शुभम डिंगणकर हा एक तिसरा नातू, पुतण्या प्रथमेश डिंगणकर बबलू, स्वतःच्या घरातील 4 मुलं हे सामना खेळत आहेत. आणि आपला सामना फायनल पर्यंत मुलं घेऊन गेलेत आणि स्वतः आजोबा आता त्यांचं मनोगत व्यक्त करतील. यशवंत दादा काय सांगाल? तुम्ही सर्वांनी एकजुटीने राहून अशी स्वभाव वाढवाल, वाडीचं नाव मोठं कराल, हीच मी अपेक्षा म्हणजे. धन्यवाद यशवंत दादा. तुमचे 3 नातू खेळत आहेत. कसं वाटतं नातवांना खेळताना बघून? मी फार समाधानी हो. दादांचे डोळे भरून आलेत. याच्यात नातवांचं भरून पावलं म्हणावं लागलं. एकदा जोरदार टाळ्या यशवंत दादांसाठी आणि या तिघांसाठी देखील. सुधाकर शिंदेना विनंती करतो की त्यांनी आपलं थोडंसं मनोगत व्यक्त करायचं आहे. वटरातील सगळी मुलं एकत्रित येऊन खेळलेत. आपण सामने पाहायला आलात, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय सगळ्यांना एकत्र बघून आणि असे सगळ्यांनी घडून मिळून राहावं अशी माझी अपेक्षा आहे. जास्त काय बोलत नाही बस. धन्यवाद अंकुशी माटे साहेब. आम्ही आपले मनापासून आभार मानतो. वेळात वेळ काढून आमच्या आमंत्रणाला उपस्थित राहिला त्याबद्दल हार्दिक आभार. त्याच्यानंतर एकनाथ वेलुंडे साहेब यांचा देखील सत्कार यशवंत डिंगणकर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. एकनाथ वेलुंडेचे देखील मनपूर्वक आभार मानतो. आमच्या विनंतीला मान देऊन इथे आज उपस्थित राहिला त्याबद्दल मनपूर्वक आभारी आहोत. त्याच्यानंतर अरुणदादा घेवडे आमचे आदर्श स्थान, प्रेरणास्थान अरुण घेवडे यांचे देखील आम्ही मनापासून आभार मानतो. त्याच्यानंतर वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे, प्रत्येक गोष्टीत आमच्या पाठीशी उभे राहणारे शंकरदादा दावरे यांचं देखील आम्ही इथे स्वागत करतोय. धन्यवाद शंकरदादा. सामने लवकर चालू झाले, वेळेत संपले. फायनल पर्यंत आपण याला थोडासा उशीर झाला, काही हरकत नाही. याच्यानंतर विष्णू घेवडे यांचा देखील सत्कार यशवंत डिंगणकर करतायत. याच्यानंतर सर्वांनी जरा कृपया या ना, एकत्र या ना जरा. याच्यानंतर आज आपण सामने एकत्रित खेळवले होते आणि या सामन्यांसाठी अतिशय निर्णायक भूमिका ठरवली आणि वेळेला शब्दाला आणि विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले. आणि सर्वेश बारसकर यांचं देखील इथे आपण स्वागत करतो. दोघांच्यासाठी एकदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं, आभार मानायचे. अतिशय सुंदर आपल्याला सहकार्य केले या दोघांनी देखील. मी यशवंत डिंगणकर यांना विनंती करतो की यांचा देखील आपण आभार मानायचे. यशवंत दादांना विनंती करतो की त्यांनी देखील स्वागत करायचं आहे आणि आभार मानायचे ते सिद्धेश घेवडे याचे. तो सर्वेश बारसकर. धन्यवाद सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. खरोखर अतिशय आपल्या विनंतीला मान देऊन अतिशय खूप निर्णय घेतले, अतिशय सुंदर असं सहकार्य केलं त्या सर्वेश बारसकर यांनी. याच्यानंतर सन्मान केला जातो तो सिद्धेश घेवडे याचा. दादाने सुद्धा खूप सहकार्य चांगलं केलं, आपल्याला अतिशय निर्णायक निर्णय दिले आणि उपस्थित राहून यात वेळ काढून उभे राहिले त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसंच उद्या आपली वाडी पूजा आहे आणि या वाडी पूजेच्या दिवशी आपण हे सर्व जे चषक आहेत, जो संघ विजय झाले त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. सगळ्या संपूर्ण वाटाण्याच्या समोर ज्या आज महिला देखील उपस्थित होत्या त्यांच्या समोर आपण या संघांना सन्मानित करणार आहोत. तर उद्या सर्वांनी उपस्थित राहायचंय. पूजा संपल्याच्या नंतर आपण आपला हा बक्षीस वितरण समारंभ करणार आहोत. आजचे सामने
अगदी आनंदितरित्या पार पाडले त्याच्याबद्दल सुद्धा मी बाप्पा मोरया क्रिकेट संघाकडून आपल्या सर्वांचे हार्दिक आभार मानतो. तसेच आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा अंकुशजी माटल साहेब, एकनाथ वेलिंडे साहेब, अरुण गौडे साहेब, शंकर दावडे साहेब आणि विष्णू गौडे साहेब आपले सर्वांचे बाप्पा मोरया क्रिकेट संघ आणि शेंडेकोंड वटाराकडून आपले मनापासून संपूर्ण बाप्पा मोरया क्रिकेट संघाचे सर्व युवा तरुण मुलांचे, महिला मंडळाचे ज्यांनी ज्यांनी लहानापासून मोठ्यापर्यंत, छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टींपर्यंत सहकार्य करून आज सामन्याची शोभा वाढवली, यासाठी मी सर्वांचे समालोचक सुमुख शिंदे बाप्पा मोरया क्रिकेट संघाकडून सर्वांचे हार्दिक 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 स्वागत करतो, आभार मानतो आणि या सामन्याने हे आयोजन आज इथे संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अशा सर्व युवांनी आज जबरदस्त असा म्हणजे पहिलाच प्रयोग केलेला आहे. शेंडेकोंड वटारकर प्रीमियर लीग पर्व पहिले आणि या पर्वामध्ये आपण पाहतोय की शेंडेकोंड वटार हे मंडळ, हे वटार जरी छोटं असलं तरी त्यांचं नियोजन फार मोठं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने हे सामने यशस्वीरित्या पार पाडले. आजच्या या सामन्यांसाठी आपल्याला लाभलेले आपल्या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय यशवंतजी डिंगणकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हे सामने अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडले. हा एक योगायोग म्हणावा लागेल की आज मे महिन्याच्या जो तुम्ही प्रीमियर लीग हे सुरू केलेला आहे, तसंच प्रत्येक वर्षी तुम्ही या ठिकाणी मे महिन्यामध्ये या वटारामध्ये असाच जल्लोष, असाच हा जयघोष आपल्या तुमच्या गावाचा झाला पाहिजे, आपल्या वटाराचा झाला पाहिजे. आणि फक्त हा आपल्या वटाराचाच नाही, त्या जांभारे गावामध्ये शिंदेवाडीने हे जे सामने आयोजित केलेले आहे, हा एक योगायोग म्हणावा लागेल की या शिंदेवाडकर मंडळींनी अगदी 6 सामने 6 संघ या ठिकाणी खेळले गेले. मंडळ जरी मी सुरुवातीलाच म्हटलं, मंडळ जरी छोटं असलं तरी देखील त्यांचं नियोजन मोठं आहे. आणि आज आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने खिलाडी वृत्तीने खेळलात, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन आणि आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आभार मानतो. आपला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम उद्या सांस्कृतिक कार्यक्रम चालू व्हायच्या आधी करण्यात येतील. सर्वांना पाहायला आनंद असेल की आपल्या मुलांनी खेळ केला आणि सर्व आपले आई वडील असतील, सगळे असतील, त्यांच्या समोर हा बक्षीस वितरणाचा सोहळा आपण पार पाडणार आहोत. सर्वांना एकदा मनापासून आभार मानतो की कोणत्याही प्रकारचा भांडण तंटा न करता, कोणालाही कोणत्या प्रकारची दुखापत न होता अतिशय आनंदात आपण आज सामन्याचं आयोजन केलं आणि हे आयोजन अतिशय खूप सुंदररित्या पार पाडलं. त्याच्यासाठी माझ्याकडून आणि संपूर्ण बाप्पा मोरया क्रिकेट संघाकडून सर्वांचे हार्दिक 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 आभार मानतो, धन्यवाद देतो आणि आता इथेच थांबतो. सर्वांचे धन्यवाद.